नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आणि एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या सर्वांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे। गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत गट क मधील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचे शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। चला तर वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेतील नेमके मोठे बदल काय झालेले आहेत ते सविस्तर समजून घेऊया। त्याआधी चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून ग्रुप जॉईन करू शकता। त्याचबरोबरच जर तुम्हाला ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट्स वगैरे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे किंवा studyflowupdates.in या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही जे आहे ॲक्सेस जे आहे आर्टिकल ते करू शकता। आता सर्वात आधी जे विद्यार्थी याआधी अर्ज करू शकले नव्हते त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। बघा, ही भरती एकूण 16 रिक्त पदांसाठी होत आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तुम्ही आता 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुमचे अर्ज करू शकता। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायची आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षा शुल्कासह आपला अर्ज यशस्वीरित्या भरला आहे त्यांना नव्याने अर्ज करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। ही जी म्हणजे सोय आहे ती त्या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे ज्यांची एक संधी जी आहे फॉर्म भरण्याची ती सुटली होती किंवा हुकली होती। आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेचे स्वरूप। मित्रांनो, परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि तो तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे। आता तुमची परीक्षा 2 वेगवेगळ्या पेपर्समध्ये होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2। दोन्ही पेपर्स ऑनलाईन आणि बहुपर्यायी म्हणजेच MCQ पॅटर्नमध्ये असणार आहेत। परीक्षेचे माध्यम हे 2 भाषेमध्ये राहील, मराठी आणि इंग्रजी। प्रथम आपण पेपर 1 बद्दल बोलूया। तुम्ही ऐकू शकता, तुम्हाला हे समजून जाईल। पेपर 1 हा एकूण 120 गुणांचा असेल, ज्यामध्ये 60 प्रश्न विचारले जातील, म्हणजे इच क्वेश्चन 2 मार्काचा असेल। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या 4 विषयांवर प्रत्येकी 30 गुणांसाठी प्रश्न असतील। पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ मिळेल आणि हो, एक अट आहे, जे विद्यार्थी पेपर 1 मध्ये किमान 45% गुण मिळवतील तेच विद्यार्थी उत्तीर्ण मानले जातील आणि त्यांनाच पुढचा म्हणजे पेपर 2 देता येईल। क्वालिफाय तुम्हाला व्हावं लागेल मार्क घेऊन जास्तीत जास्त, पण मिनिमम 45% जे गुण आहेत ते पासिंग मार्क्स आहेत। आता पाहूया पेपर 2, जे व्यावसायिक चाचणी म्हणलं जातं त्याला। हा पेपर 80 गुणांचा असेल, यात 40 प्रश्न असतील, यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिला जाईल। यामध्ये रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री हा मुख्य विषय, यावर 20 गुण, 10 प्रश्न विचारले जातील 20 गुणांसाठी। भौतिकशास्त्र उपविषय आहे, यावर 20 गुण, 10 प्रश्न विचारले जातील आणि न्याय सहाय्यक विज्ञान या विषयावर 40 गुण साठी 20 प्रश्न विचारले जातील। दोन्ही पेपरच्या एकत्रित गुणांच्या आधारेच तुमची अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाईल। त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। आता आपण वयोमर्यादा आणि सराव चाचणीची माहिती पाहूया। मुदतवाढ मिळाल्यामुळे वयोमर्यादेत सुद्धा दिलासा मिळालेला आहे। आता वयाची गणना ही 10 सप्टेंबर 2026 या नवीन अंतिम तारखेपासून केली जाईल। खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष असणार आहे, म्हणजे मॅक्झिमम 38 फॉर जनरल कॅटेगरी स्टुडंट्स अँड 43 फॉर OBC किंवा SC ST कम्युनिटी जे आहेत किंवा कॅटेगरीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। शेवटची आणि सर्वात कामाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेची भीती घालवण्यासाठी आणि हे नवीन ऑनलाईन बहुपर्यायी स्वरूप समजून घेण्यासाठी एका सराव चाचणीचा नमुना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याबद्दल मी अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। सराव चाचणी सुरू करण्यापूर्वी त्यात दिलेल्या सूचनांची तुम्हाला बारकाईने जे आहे ते वाचून घ्यायचे आहेत। सराव चाचणीची लिंक मी ऑलरेडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल। आणि नसेल मिळत मला कॉमेंटमध्ये विचारा तुम्हाला जर सराव चाचणी द्यायची असेल तर, किंवा तुम्ही व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवरती पण जॉईन जर झाला तर तिथे तुम्हाला जी लिंक आहे ती मिळून जाईल। तुम्ही कुठूनही शोधू शकता आपल्या चॅनलच्या अवतीभोवती, म्हणजे डिस्क्रिप्शनमधून असेल, ग्रुप्सवरती असेल किंवा आर्टिकलमध्ये असेल। तर मित्रांनो, अभ्यासक्रमात आणि पॅटर्नमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन आजपासूनच जोरदार तयारीला लागा। रसायनशास्त्र आणि न्याय सहाय्यक विज्ञान यांसारख्या विषयांवर चांगली पकड मिळवा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सराव चाचणी द्यायला विसरू नका, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल। तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मुदतवाढीचा आणि नवीन पॅटर्नचा फायदा होईल। आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण आणि अचूक माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।